कौंडण्यपूरची दहीहंडी फुटल्यानंतर आम्हाला असं काय बघायला भेटलं, ज्यामुळे संपूर्ण माऊली धावपळ करत माऊलींचा गजर करायला लागले. आणि एवढ्या हजारोंच्या गर्दीमध्ये आम्हाला हिरा कसा भेटला हे बघायचं असेल तर आताच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आज होती आपल्या कौंडण्यपूरची दहीहंडी. मग काय एक एक करत आता आमची गँग रेडी झाली. मग काय कसलाही टाइमपास न करता पूर्ण गँगला घेऊन आम्ही आता पोहोचलो होतो कौंडण्यपूर मध्ये. कौंडण्यपूरच्या आतमध्ये प्रवेश करताच हजारोंच्या संख्येने भक्तांची गर्दी दिसत होती. पावसाच्या अभावामुळे यावर्षी दहीहंडी टाइमच्या आधीच फोडण्यात आली. सर्व माऊली विठ्ठलांच्या नामांचा गजर करत जल्लोष करत होते. म्हणूनच नेहमी म्हटले जाते, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. मग तुम्ही पण आई रुक्मिणी मातेच्या पालखीचे दर्शन करून घ्या. त्यासोबतच या यात्रेमध्ये जिकडे पण तिकडे आपल्या प्रेमाची पब्लिक भेटत होती. सरळ सांगायचं झालं तर हे फॅन फॉलोइंग वगैरे काही नाही, आपली मित्रमंडळीच आहे. त्यासोबतच कार्तिक यात्रेमध्ये होणाऱ्या अंबा रुक्मिणी महोत्सवच्या कोर टीमची मीटिंग पार पडली, ज्यामध्ये पुढील कार्यक्रमाची नियमावली तयार करण्यात आली. त्यानंतर मंदिरासमोर असलेल्या वर्धा नदीच्या घाटावर आम्ही आलो आणि इथे आम्हाला सेवादारी मंथनजी भेटले. त्यानंतर आता पुष्पाचं आगमन झालं, जो सध्या आता आपल्या ब्लॉग मुळे ट्रेंडिंग वर आहे. अवघ्या मिनिटाच्या आतमध्येच युवा कार्यकर्ता तेजसजी यांचं सुद्धा आगमन झालं होतं. आल्याबरोबर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि नुकताच कौंडण्यपूरचे ट्रेंडिंग युवा ब्लॉगर यांची भेट झाली. ब्लॉगच्या स्टार्टिंग मध्ये सांगितलं होतं तुम्हाला आम्हाला हिरा भेटला, तर हा आहे तो हिरा बेटा. डुनोजी यांनी आमच्या गँगला केळांचा अल्पहार दिला. कौंडण्यपूरची आणबान शान म्हणजेच कच्चा चिवडा खाऊन आम्ही आमच्या व्हिडिओचा केला शेवट. जर तुम्हाला पण असेच डेली मिनी ब्लॉग बघायचे असेल तर आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या.